Hello students, today's lecture we will discuss about plant breeding and seed technology. In this paper, the next topic is clonal selections. Okay, आत्तापर्यंत आपण बघितले मास सिलेक्शन बघितले, प्युअर लाईन सिलेक्शन बघितले, त्यानंतर सिलेक्शन मेथड आहे क्लोनल सिलेक्शन. ओके, मग ॲक्च्युअल क्लोनल सिलेक्शन प्रोसेस काय आहे आणि क्लोनल सिलेक्शनमध्ये काय काय टेक्निक आहेत किंवा त्याचा पिरियड किती आहे हे आपण बघणार आहोत. देन त्यासाठी फर्स्ट आता आपल्याला बघावं लागेल व्हॉट इज अ क्लोन. मग आपण क्लोनल सिलेक्शन जर करतो आहे तर मग क्लोन म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्रोजेनी ऑफ सिंगल प्लांट ऑब्टेन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन इज नोन ॲज अ क्लोन. ओके, मग ज्या प्लांटचं प्रोडक्शन आपण असेक्शुअली करतो आहे बाय व्हेजिटेटिव्हली मेथड करतो आहे दॅट इज कॉल्ड ॲज ए क्लोन. ओके, मग कोणत्या पार्टने आपण त्याचं रिप्रोडक्शन करतो आहे त्या प्लांटचं, मग त्या पार्टला क्लोन असं म्हटलेलं आहे. क्रॉप विच आर प्रोपॅगेटेड असेक्शुअली ऑर बाय व्हेजिटेटिव्ह मीन्स क्लोनल क्रॉप्स. मग ज्या क्रॉप्स व्हेजिटेटिव्हली किंवा ज्या प्लांटच्या पार्टपासून काय केलं तर नेक्स्ट जनरेशन किंवा नेक्स्ट इंडिव्हिज्युअल तयार केला जातो, ऑफस्प्रिंग फॉर्मेशन केला जातो, दॅट इज ए क्लोन. दिस इज कॉल्ड ॲज ए क्लोनल सिलेक्शन किंवा दिस इज अ क्लोनल क्रॉप्स. देन नेक्स्ट फीचर्स ऑफ क्लोन्स. मग त्या क्लोन्सचे फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत किंवा काय त्याचे कॅरेक्टर्स असू शकतात किंवा काय कॅरेक्टर्स त्याचे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे होमोजिनियस कॉन्स्टिट्यूशन्स. प्लांट्स ऑफ क्लोन हॅव सिमिलर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन्स. म्हणजेच आपल्याला जी प्लांटचं काय करायचं क्लोनल सिलेक्शन करायचे किंवा जी प्लांट आपण क्लोनल सिलेक्शनसाठी सिलेक्ट केलेली आहे ती प्लांट होमोजिनियस मीन्स वाट सिमिलर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे ज्या प्लांटवरती आपण करणार आहोत ती प्लांट आणि ज्या प्लांटचा आपण पार्ट यूज करणार आहोत ते प्लांट, दोन्ही प्लांट काय असल्या पाहिजे सेम जीनस, एकच जीनसच्या त्या प्लांट्स असल्या पाहिजे. देन हेट्रोझायगोसिटी. फिनोटिपिकली सिमिलरी बट हेट्रोझायगस. ओके, म्हणजे काय ते फिनोटिपिकली म्हणजे इंटरनली काय असलं पाहिजे त्या सेम आहेत, जेनेटिकल कॅरेक्टर्स त्यांचे सेम आहेत, पण आउटर कव्हरिंग जे आहे दॅट दिस इज अ हेटेरोझायगस. देन लॅक ऑफ जेनेटिक व्हेरिएशन. फिनोटिपिकली व्हेरिएशन प्रेझेंट विथ एन क्लोन इज अ ड्यू टू एन्व्हायरमेंटल इफेक्ट नॉट जेनेटिकली. मग तिचा एन्व्हायरमेंटली म्हणजे फिजिकली तिचा इफेक्ट असला पाहिजे. ओके, म्हणजे फिजिकली मीन्स वाटतं प्लांटचा कलर, प्लांटचे हाईट, प्लांटचं वेट, प्लांटची साईज हे काय करत नाही, हे कॅरेक्टर्स आहेत हे तिथं मॅटर करत नाही. तिथं फक्त जेनेटिक कॅरेक्टर्स जे आहेत तेच तिथं काय करतील मॅटर करतील. ओके, त्यामध्ये इमॉर्टॅलिटी मेंटेन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन्स. मग असा प्लांट पार्ट यूज करायचा त्या प्लांटचा ज्याच्यापासून काय होऊ शकते रिप्रोडक्शन होऊ शकतं, नेक्स्ट इंडिव्हिज्युअल जो आहे तो वेल डेव्हलप होऊ शकतो, तोच पार्ट आपण तिथं ॲज अ क्लोन म्हणून यूज करू शकतो. व्हिगरस ग्रोथ. क्लोनल सिलेक्शन इज युजफुल इन कन्झर्विंग द हेट्रोसिस फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. मग ही प्रोसेस कशी आहे, लॉंग पिरियड काय करते कन्झ्युम करते. वायडर ॲडॅप्टेशन ड्यू टू हाय लेवल हेट्रोझायगोसिटी दॅन प्युअर लाईन्स. मग हिच्यामध्ये वायडर ॲडॅप्टेशन्स आहेत, म्हणजे काय करते ही जी ऑलरेडी तिच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्सही फॉलो करते, पण न्यू कॅरेक्टर्स जिच्यावर आपण काय करणार आहोत ही प्रोसेस करणार आहोत ते न्यू कॅरेक्टर्ससुद्धा हे काय करते फॉलो करते किंवा फॉरवर्ड केले जातात. देन व्हॉट इज अ क्लोनल सिलेक्शन. मग क्लोनल सिलेक्शन म्हणजे काय किंवा काय केलं जातं. इम्प्रूव्हमेंट असेक्शुअली propagated crops by selecting superior clones is known as a clonal selection. मग असे क्लोन क्रॉप्स काय करायचे आहेत आपण प्रोपागेट करायचे आहेत किंवा सिलेक्ट करायचे आहेत ज्याचे काय झालेले असेल वेल डेव्हलपमेंट झालेली असेल आणि ते नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्यासाठी काय असेल कॅपेबल असेल. ओके, मग तेच क्रॉप्स किंवा तेच प्लांट पार्ट आपण काय करू शकतो आहे यूज करू शकतो आहे. अदरवाईज जर आपण इमॅच्युअर प्लांट्स पार्ट जर किंवा क्लोन्स जर यूज केले तर नेक्स्ट जनरेशन किंवा नेक्स्ट ऑफस्प्रिंग काय होणार नाही, तिथे प्रोड्यूस होणार नाही. म्हणून तिथं दिस इज अ परफेक्ट सिलेक्टिंग सुपिरियर क्लोन्स असं म्हटलेलं आहे. देन सुपिरियर क्लोन्स कॅन बी आयसोलेटेड फ्रॉम 3 टाईप्स ऑफ मटेरियल्स. मग कोणत्या 3 व्हरायटीपासून काय केलं जातं ते आयसोलेट केलं जातं, सेपरेट आउट केलं जातं. कोणत्या व्हरायटीमधून आपण काय करू शकतो क्लोन सिलेक्शन किंवा क्लोनल सिलेक्शन करू शकतो. त्यामध्ये आहे फर्स्ट लोकल व्हरायटी. लोकल व्हरायटीमधून आपण काय करतो क्लोनल सिलेक्शन करू शकतो. इंट्रोड्यूस व्हरायटी
मग जी व्हरायटी आपल्याला माहिती आहे ती व्हरायटी आपण यूज करू शकतो आहे. इंटरक्रॉस पॉप्युलेशन, मग ज्या व्हरायटीमध्ये ऑलरेडी क्रॉस पॉप्युलेशन झालेलं आहे, ओके, हायब्रिडायझेशन झालेलं आहे, ती व्हरायटीसुद्धा आपण काय करू शकतो आहे, सिलेक्ट करू शकतो आहे. देन ब्रीडिंग प्रोसिजर ऑफ क्लोनल सिलेक्शन्स. मग ते ब्रीडिंग मीन्स वाट प्रोडक्शन प्रोसिजर काय आहे क्लोनल सिलेक्शनची. त्यामध्ये फर्स्ट आहे आता फर्स्ट इयर. मग फर्स्ट इयरला काय केलं जातं आहे, फ्रॉम ए मिक्स व्हेरिएबल पॉप्युलेशन्स फ्यू हंड्रेड टू फ्यू थाउजंड डिझायरेबल प्लांट्स आर सिलेक्टेड. मग याच्यामध्ये काय केलं जातं आहे, पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला नंबर ऑफ सीड्स असतील किंवा नंबर ऑफ व्हरायटीज आहेत, मग त्या व्हरायटीमधून काय करायचे आपल्याला ते सिलेक्ट करायचे आहेत क्लोनल सिलेक्शनसाठी. देन ए रिजिड सिलेक्शन कॅन बी डन फॉर सिम्पली इनहेरिटेड कॅरेक्टर्स विथ हाय हेरिटेबिलिटी. हेरिटेबिलिटी मीन्स वाट जेनेटिक कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप झालेले आहेत, हाय इव्हॉल्व झालेले आहेत, इम्प्रूव्ह झालेले आहेत. तेच कॅरेक्टरिस्टिक्स असलेले क्लोन्स किंवा प्लांट पार्ट आपण काय करणार फर्स्ट इयरसाठी यूज करणार. प्लांट विथ ओबियस विकनेस आर एलिमिनेटेड. मग त्याच्यामध्ये जर काही विकनेस असेल किंवा काही डॅमेजेस असतील, डेफिशियन्सी असेल, ते आपण काय करणार एलिमिनेटेड करणार, निग्लेक्ट करणार. देन सेकंड इयरला काय केलं जाते, क्लोन फ्रॉम सिलेक्टेड प्लांट ग्रोन सेपरेटली. मग ते प्लांट जे आहेत ते काय केले जातात, सेपरेटली ग्रो केले जातात. जे आपण क्लोन यूज केलेले आहेत ते सेपरेटली ग्रो केले जातात. दिस इज अ डिझायरेबल क्लोन सिलेक्टेड. जे सिलेक्ट केलेले आहेत ते सेपरेटली ग्रो केले जातील. देन थर्ड इयर प्रायमरीली यील्ड ट्रायल्स विथ स्टँडर्ड्स चेक्स. त्यामध्ये सिलेक्शन फॉर क्वालिटी, डिसीज रेजिस्टन्स एक्सेट्रा, डिसीज नर्सरीज मे बी प्लांटेड. मग आता याच्यामध्ये काय केलं जातं आहे, फर्स्ट इयरला जे आपण सिलेक्शन केलेलं आहे थाउजंड्स ऑफ स्पेसीज, हंड्रेड ऑफ स्पेसीजमधून, ते काय केले जातात इंडिव्हिज्युअली. सेकंड इयरला सो केल्या जातात, कल्टिवेट केल्या जातात, आणि थर्ड इयरला त्यांचा काय केलं स्टँडर्ड चेक केला जातो. त्या परत काय केल्या जातात प्रोड्यूस केल्या जातात. मग त्याची क्वालिटी काय केली जाते, इम्प्रूव्ह केली जाते. डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी ही प्रोड्यूस केली जाते. डिसीज नर्सरीजमध्ये काय केल्या जाते, ह्या प्लांटेड केल्या जातं, म्हणजे नर्सरीजमध्ये याचं प्लांटेशन केलं जातं आहे, कल्टिवेशन केलं जातं आहे. फ्यू आउटस्टँडिंग क्लोन सिलेक्टेड. मग याच्यामध्ये परत आउटस्टँडिंग म्हणजे ज्या गुड क्वालिटीचे क्लोन प्रोड्यूस होतील तेच तिथं काय केले जातील, सिलेक्ट केले जातील. देन 4th to 6th इयर. मग 6 इयरपर्यंत काय होतं आहे क्लोनल सिलेक्शनमध्ये, मल्टी लोकेशन यील्ड ट्रायल्स विथ स्टँडर्ड्स चेक. मग याच्यामध्ये मल्टी लोकेशन केलं जातं, म्हणजे नंबर ऑफ सीड्स असतील किंवा नंबर ऑफ प्लांट्स असतील, ह्या काय केल्या जातात तिथं चेक केल्या जातात आणि त्यांचं ट्रायल केलं जातं. त्याच प्लांट तर नेक्स्ट जनरेशनसाठी यूज केले जातील. बेस्ट क्लोन आयडेंटिफाईड फॉर रिलीज ॲज अ न्यू व्हरायटी. मग त्याच्यातून काय केलं जातं आहे 4 to 6 इयरच्या लास्टला काय केलं जातं आहे, ती व्हरायटी न्यू व्हरायटी डेव्हलप झालेली आहे हे रिलीज केलं जातं. देन 7th इयर द बेस्ट क्लोन रिलीज ॲज अ न्यू व्हरायटी. मग 6 इयरला जी व्हरायटी न्यू व्हरायटी म्हणून रिलीज झालेली आहे ती व्हरायटी काय केली जाते, तिचं मल्टिप्लिकेशन केलं जातं 7th इयरला. देन सीड मल्टिप्लिकेशन फॉर डिस्ट्रीब्युशन बिगिन्स. मग तिचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि मल्टिप्लिकेशनसाठी ती प्रोड्यूस केली जाते. द नेक्स्ट मेरिट्स ऑफ क्लोनल सिलेक्शन्स. मग त्याचे मेरिट्स अँड डिमेरिट्स आहेत. त्यामध्ये आता मेरिट्समध्ये फर्स्ट आहे युजफुल इन कन्झर्विंग हेट्रोसिस फॉर सेव्हरल जनरेशन्स. दॅट इज मेथड रिटेन्स ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॅरेंटल क्लोन फॉर सेव्हरल इयर्स. मग याच्यामध्ये काय केलं जाते, जे पॅरेंटल कॅरेक्टर्स आहेत तेच डॉटर कॅरेक्टर किंवा ऑफस्प्रिंगमध्ये कॅरेक्टर काय केले जातात, कॅरी फॉरवर्ड केले जातात. देन हायली युनिफॉर्म अँड स्टेबल. मग हे काय केलं जातं, हायली युनिफॉर्म असतात आणि स्टेबल केले जातात. एकाच प्लांटमध्ये जे कॅरेक्टर असतील पॅरेंट कॅरेक्टर ते ऑफस्प्रिंग म्हणून पुढं काय केले जातात, स्टेबल केले जातात. इफेक्टिव्ह मेथड फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट ऑफ असेक्शुअली प्रोपॅगेटेड क्रॉप प्लांट्स. मग याच्यामध्ये काय केलं जातं, जेनेटिक इम्प्रूव्हमेंट केली जाते आणि असेक्शुअली प्रोपॅगेटेड क्रॉप्स प्रोड्यूस केले जातात. दिस इज अ मेरिट्स ऑफ क्लोनल सिलेक्शन्स. देन demerits, highly prone to new diseases of new races, can't create new variability. मग याच्यामध्ये डिमेरिट्स काय आहे, याच्यामध्ये डिसीज न्यू किंवा रेसेस, याच्यामध्ये न्यू डिसीज जो आहे तो डेव्हलप होण्याचे काय असतात, चान्स असतात. ओके, पण कांट क्रिएट न्यू व्हेरिएबिलिटी, म्हणजे न्यू व्हरायटी जी आहे ती याच्यामध्ये डेव्हलप होणार नाही. कारण काय आहे,
जे पॅरेंटल कॅरेक्टर्स आहेत तेच आपण काय करत आहोत, नेक्स्ट ऑफस्प्रिंग किंवा नेक्स्ट कॅरेक्टर्स किंवा नेक्स्ट जनरेशन्स म्हणून तेच आपण काय करत आहोत, प्रोड्यूस करत आहोत. म्हणून नेक्स्ट न्यू व्हरायटी ही डेव्हलप होण्याचे चान्सेस याच्यामध्ये कमी आहेत. देन अचिव्हमेंट्स इन फ्रूट क्रॉप्स. मग त्याचे काय काय अचिव्हमेंट्स आहेत किंवा काय त्याच्या प्रोडक्शन्स आहेत. मँगो, त्यानंतर ग्रेप्स, गवा, सॅपोता, एवढे काय त्याचे आहेत न्यू अचिव्हमेंट्स आहेत, क्रॉप्स आहेत, ज्याचं काय केलेलं आहे, क्लोनल सिलेक्शन थ्रू प्लांट प्रोडक्शन केलेलं आहे, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज केलेली आहे. देन आता क्लोनल सिलेक्शनमध्ये आपण त्याची डेफिनेशन बघितली, क्लोन बघितलं, क्लोनचे कॅरेक्टर्स फीचर्स बघितले. त्यानंतर क्लोन जे प्रोडक्शन केलं जातं मग ते किती इयरपासून किती इयरपर्यंत ते रिलीज आउट केलं जातं हे बघितलं. त्याचे मेरिट्स अँड डिमेरिट्स हे पण आपण बघितलेले आहेत. ओके, त्याचे अचिव्हमेंट आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहेत. क्लोनल सिलेक्शन टॉपिक इज फिनिश. ओके, थँक्यू.